आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत. गाजराचा हलवा म्हटलं की सगळ्यालाच आवडतं. सगळेच जण म्हणतात, "गाजर तसे काय खायचे, हलवा तरी बनवा." तर अगदी आपण एकाच कुकरमध्ये भांडे भरवायची गरज नाही, खिसायची गरज नाही, काहीच नाही. अगदी सोपा आणि म्हणजे काय म्हणतात ना, पेढ्यासारखा लागेल असा गाजराचा हलवा बनवलेला आहे आपण. तर सोपा आहे करायला, खूप काही वेळही लागत नाही. पण कुकरमध्ये केल्याने काय होतं, झटपट होईल तुमचा. अशा पद्धतीने आपण केला. नाहीतर किसायचं म्हटलं, नंतर भाजायचं म्हटलं, नंतर दूध हे करायचं. पण त्याच्यापेक्षाही खूप छान लागेल अशा पद्धतीने आपण इथे केलेला आहे. तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी 2 किलो गाजर घेतलेत. 2 किलो गाजर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. पूर्ण आपण धुवून घेतो त्याला. धुवून घेतल्यानंतर पूर्ण आपण एकसारखे चोळून धुवून घ्यायचं नाही, तर काय न धुवून घेतल्याने काय होईल, थोडीशी माती त्याला जर राहिली ना, तर आपला गाजराचा जो हलवा आहे तो थोडासा काळा पडल्यासारखा होतो. त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर काय करायचं, त्याची साल, जी वरची साल जी असते ती काढायची आहे आपल्याला. म्हणजे थोडासा काळपटपणा गाजराला कमी, म्हणजे आपल्या हलव्याला कमी येईल म्हणून ती साल काढायची. नाही तर साल नाही काढली तरीही चालेल, पण काढून घेतली तर व्यवस्थित आपली हलवा जो आहे तो व्यवस्थितसुद्धा होईल आणि स्मूथसुद्धा होईल. त्यामुळे वरची जी साल आहे ती काढून टाकायची आहे. ती साल आता मी बाजूला ठेवते. आपल्याला त्याचा ज्यूस करून पिऊ शकतो आपण, किंवा चटणी करून खाऊ शकतो त्याची. तर आता काय करायचं आहे, आपली पूर्ण साल काढून झाल्यानंतर पुढचा भाग जो आहे गाजराचा तो काढून घ्यायचा आणि मागचा भाग खराब झालेला तो काढून घ्यायचा आहे. आणि गाजर आपल्याला कापून घ्यायचं आहे. थोडंसं जाड ठिकाणी 2 भागा करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर वाटलं आतला व्हाईट भाग जास्त जाड आहे तर तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे या गाजरमध्ये मला वाटत नाही आहे की खूप जाड भाग आहे. तर व्यवस्थित आपलं पूर्ण कापून झालेत इथे. आणि कापून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी, काही गाजरामध्ये जास्त भाग आपला उरलेला होता पिवळा, तर तो मी काढून घेतलेला आहे. म्हणजे त्याने काय होतं, थोडासा तुरट लागतो हलवा आपला. तर जिथे जिथे तुम्हाला वाटलं जास्त आहे तिथे काढून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित आपले गाजर पूर्ण कापून झालेत. तर मी एका बाउलमध्ये त्याला काढून घेतलं आहे आणि आपल्याला आता पुढची प्रोसिजर करता येईल. तर त्यासाठी मी इथे दूध घेतलं आहे चांगलं 1 लिटर. 1 लिटर 2 किलो गाजराला आपल्याला 1 लिटर दूध लागेल. दूधसुद्धा बिना पाण्याचं असलं पाहिजे, म्हणजे पाणी न घातलेलं दूध आणा. पिशवीचं आणा, किंवा तुम्ही जे असेल तुमच्या घरी असेल किंवा काय तुम्ही वापरत असाल त्यात पाणी घालायचं नाही आहे फक्त. तर ते व्यवस्थित आपलं क्रीमी दूध जे असतं ते घातलेलं आहे मी चांगलं 1 लिटर. 2 किलो गाजराला आपण 1 लिटर दूध घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर, म्हणजे आपले डिप झाले पाहिजेत असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर कुकरचं जे आहे ना, झाकण लावून घेतल्यानंतर आपल्याला चांगल्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. म्हणजे चांगलं शिजू द्यायचं आहे त्याला. दुधामध्ये शिजल्याने काय होईल, अगदी मस्त खव्यासारखा तुमचा हलवा लागेल इथे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त गाजर शिजलेलं आहे. आणि आता आपण चेक करून बघणार, तो अगदी मऊसूत झालं आहे. तर आपल्याला आता काय करायचं, स्मॅचरच्या साहाय्याने आपल्याला चांगलं तर स्मॅच करून घ्यायचं आहे. तरी व्यवस्थित आपलं बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला एकसारखं त्याने काय करायचं, खाली दाबून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं जे गाजर जे आहे ते एकसारखं बारीक होईल आणि एकसारखं त्याला प्लेनपणा येईल. आपल्याला मिक्सरमधून नाही काढायचं याला, खूप बेजार व्हावं लागतं, म्हणजे भांडे खूप भरतात. त्यापेक्षा काय करायचं, थोडंसं 1 शिट्टी जास्त होऊ द्यायची आहे, म्हणजे लवकर तुमचं बारीक होईल. तरी ते व्यवस्थित आपलं तुम्ही बघू शकता मस्त बारीक व्हायला लागलेलं आहे. एकसारखं आपल्याला त्याला फिरून घेतलं आणि एकसारखं घोटून घेतलं ना, तितकं तितकं ते बारीक व्हायला लागेल. तर इथे अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आणि तुम्हाला वाटेल खूप पातळ आहे, पण जसं जसं हे शिजेल आणि घट्ट घट्ट होईल तो तसा तसा त्या दुधाचा जो फ्लेवर आहे तो घट्ट झाल्यानंतर हलव्याला खूप छान लागतं. तर 4 ते 5 मिनटं आपल्याला काय करायचं आहे, चांगलं एकसारखा गॅस फुल ठेवायचा आहे आणि तिथेच थांबायचं. म्हणजे काय होईल, आपण जर म्हटलो खूप कमी गॅसवर करत बसायचं तर खूप वेळ लागेल. गॅस फुल करायचा, एकसारखं सराटा घ्यायचा किंवा काय असेल तुमच्याकडे चमचा वगैरे जे असेल ते एकसारखं त्या कुकरमध्ये जे आहे ते एकसारखं हलवत राहायचं. 4 ते 5 मिनटात तुमचा जो घट्टपणा आहे तो खूप लवकर येतो त्याला. म्हणजे जितकं आपण फास्ट गॅस करू तितका लवकर तुमचा हलवा होईल. फक्त एकसारखं मिक्स करत राहायचं. नाही तर चमचा जर आपण दिला नाही ना त्याला, म्हणजे हलवलं नाही त्याला, तर खाली बुडायला लागू शकतं. म्हणून काय करायचं, एकसारखं त्याला मिक्स करत राहिलं आणि शिजवत राहिलं की आता आपण तुम्ही बघू शकता चांगलं चटचटायला लागलं आहे. जसं जसं चटचटायला लागेल, चटका लागेल, तर थोडासा कपडा हाताला बांधून थोडंसं आपण फिरून घेतलं तरीही चालेल. तर येथे व्यवस्थित घट्टपणा येतो आहे, तुम्ही बघू शकता. 5 ते 6 मिनटात एकसारखा घट्टपणा येऊन जातो आहे त्याला. तर येथे दूध आपलं चांगलं घट्ट झालेलं आहे. त्या स्टेजवरती काय केलं आहे मी, चांगली 1 पाव साखर घालायची. थोडीशी त्यातली कमी केली मी 1 पावमधली, कारण गोड जर जास्त झालं तर आपल्याला आवडत नाही, कारण गाजर थोडंसं गोड असतं आणि दूधसुद्धा थोडंसं गुळचिट लागतं आहे घट्ट झाल्यानंतर. तुम्हाला वाटेल तर साखर तुम्ही एक चाखून बघायचं आणि नंतर साखर घातली तरीही चालेल. तर 1 पाव मी जवळजवळ साखर घातलेली आहे 2 किलो आपल्या गाजराच्या हलव्याला.
तर मला साखर व्यवस्थित वाटते आणि आपल्याला आता साखरेचं जे पाणी झालं ते सुद्धा थोडंसं घोटून घ्यायचं आहे. ते पुन्हा 4 ते 5 मिनटं लागतील. तर त्यालासुद्धा एकसारखं हलवत राहायचं. 4 ते 5 मिनटं झाले की जसं जसं तुम्ही त्याला मिक्स करत राहाल तसं तसं तुमचा हलवा जो आहे तो अगदी पेढ्यासारखा व्हायला लागलेला आहे. कारण आपण बासुंदीसारखं दूध घट्ट करून घेतलं आहे, अगोदर दुधात शिजवून घेतलं आहे आणि नंतर शिजत आल्यानंतर आता काय करायचं, चांगलं 1 वाटी मिल्क पावडर घातलेली आहे मी. त्याने काय होईल, मस्त स्मूथ असंच टेक्स्चर येईल. तुम्ही पेढा कसा खाताय गाजराच्या हलव्याचा तसंच लागेल ते. तर मिल्क पावडर आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता चांगलं घोटून घेतल्यानंतर, आणि हो या स्टेजवरती थोडासा गॅस कमी केला तरीही चालेल. तर आता आपण केसर घातलं आहे. केसर नसेल तुमच्याकडे तर असं काही नाही की असलंच पाहिजे आणि त्यात घातलंच पाहिजे, असं काही नाही. त्याने काही टेस्ट येत नाही. थोडासा टेस्टला फ्लेवरला याला छान लागेल, पण असं नसेल तर असं काही नाही की त्याच्यावर डिपेंड करते, असं काही नाही आहे. तर आपण नाही घातलं तरी चालेल, असेल तर नक्कीच घाला. तर मावा जो असतो, खवा जो आहे तो घातला आहे मी चांगला 2 चमचे, जास्त नाही घातलं आहे कारण आपण मिल्क पावडर आणि दूधसुद्धा वापरलेलं आहे. तर पण खाताना जर म्हटलं तर देशी हलवा जर म्हटलं तर खरंच हा हलवा आहे. म्हणजे खवा पण आहे, मिल्क पावडर पण आहे, दूध पण आहे. खरंच चवीला म्हणजे मी म्हणते म्हणून नाही, खरंच खूप मस्त लागेल तुम्हाला. तर इथे आपला हलवा जो आहे तो झालेला आहे आणि तयारसुद्धा झाला आहे. तर आता तयार झालेल्या हलव्याला चमच्याने एकसारखं मधात हात देत राहायचं, म्हणजे हलवत राहायचं आहे. तोपर्यंत आपण आता थोडंसं तूप घालणार आहोत, कारण आपण यामध्ये तुपाचा वापर केलेलाच नाही आहे. चांगलं मी 2 ते 3 चमचे तूप घातलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप आपलं मेल्ट व्हायला लागलं की ड्रायफ्रूट घालायचे, जे असतील तुमच्याकडे. नसतील तर नाही घातली तरीही चालतील, असतील तर ड्रायफ्रूट घाला. तर ड्रायफ्रूट घातल्यानंतर आपल्याला थोडीशी जास्त ब्राऊन नाही होत त्याची, थोडासा रंग बदलायला लागला म्हणजे तळून घ्यायचे आहेत. अगोदर थोडासा मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि रंग बदलला म्हणजे आपले तळून झाले ड्रायफ्रूट की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे ड्रायफ्रूट आपल्याला हलव्यामध्ये टाकायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट छान तळायला लागलेले आहेत, म्हणजे जे तळायला पाहिजे जास्त नाही तळायचे आहेत आपल्याला, ब्राऊन नाही होऊ द्यायचे, चांगले थोडेसे काहीतरी तळल्यासारखे झाले, थोडासा पिवळसर रंग आला की त्यावेळेस आपल्याला ड्रायफ्रूट समजून घ्यायचं की आपले तळून झालेले आहे. तर तळलेले ड्रायफ्रूट आपल्याला म्हणजे आपल्या गाजराच्या हलव्यामध्ये टाकायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता गाजराचा हलवा जो आहे, मस्त तूप घातले, मिल्क पावडर, खवा आणि दूध, खरंच खूप छान झाला असेल ना चवीला. आणि परत जितका स्मूथ पाहिजेत ना तितका स्मूथसुद्धा आलेला आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा, खरंच खूप सोपं आहे करायला. एकाच कुकरमध्ये करायचं. तुमच्याकडे मोठं कुकर जे असतील ना त्यामध्ये टाकायचं आहे. मी 2 किलोचा करून ठेवला आहे, म्हणजे 8 दिवस तरी आपल्याला खायला मस्त राहील तो. तुम्हाला जर थंड आवडत नसेल तर गरम करायचा, थोडासा मस्त गरम तूप टाकून गरम करायचा आणि गरमागरम खायला घ्यायचा आहे. जसा मुगाचा हलवा लागतो ना त्याच्यापेक्षाही मस्त लागेल. तर वेलची पावडर टाकून घेतली, म्हणजे वेलायची पावडर चांगली 2 चमचे घातलेली आहे, त्याने चव खूप छान येते. नक्कीच घाला वेलची पावडर. आणि हो मी तुम्हाला सांगितले, ज्यावेळेस तुम्हाला वाटले थंड खायचा नाही, गरम करून खायचा आहे, तर काय करायचं, मस्त गरम करायचा, थोडंसं तूप घालायचं आहे आणि गरमागरम प्लेटीमध्ये घ्यायचं आहे. असं करून तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला हलव्याची चवसुद्धा कळेल. तर अगदी सोपा आणि झटपट होणार आहे आणि एकाच कुकरमध्ये केल्यामुळे काय होतं, खूप वेळही लागत नाही आहे. तर मस्त पेढ्यासारखा स्मूथ असा झालेला आहे आपला हलवा. तर अगदी सोपा आणि झटपट होणार आहे. नक्कीच ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे तुमचा हलवा कसा झाला हे मला कळायला पाहिजे. आपण नेहमीच त्या पद्धतीने करतो, आज या पद्धतीने नक्कीच करून बघा. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत आणि चवदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.